तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हेल्दी मोमोज। त्यासाठी मी कॅबेज पत्तागोबी हे चॉपर करून घेतले आहे। हा गाजर आहे, शिमला मिरची आहे आणि ह्या ऑनियन आहे। आणि ह्या सगळ्यांना आपल्याला थोड्या मिनिट ब्लॅक सॉल्टमध्ये 5-10 मिनिट ब्लॅक सॉल्ट टाकून यांना ठेवून द्यायचं आहे। तसं हे सगळं मिक्सरने एकत्र करून घेतलं आहे। त्याच्यानंतर बघू शकता हा टाटाचा ब्लॅक सॉल्ट आहे, हा थोडासा इथे टाकून घेतला आहे आणि याला मिक्स करून आपल्याला याला 10-15 मिनिट असं सोडून द्यायचं आहे। त्याचं पूर्ण पाणी निघलं पाहिजे, त्याच्यासाठी याला 10-15 मिनिट आपण झाकून ठेवूया। त्याच्यानंतर मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं नमक घातलेलं आहे। तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता, पण मी मैदा अनहेल्दी असतो त्याच्यामुळे मी हा छोट्या मुलांसाठी तांदळाचं पीठ घेतलं आहे। त्याला आपल्याला कणकीसारखा मळायचं आहे, मोहन वगैरे काही टाकायचं नाही, कणकीसारखं मळून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटे तसंच ठेवून द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला जे आपण 10 मिनिटासाठी भिजवून ठेवले होते त्याचं असं पाणी काढायचं आहे, पूर्ण पिळून घ्यायचं आहे। त्याला आपल्याला असं पूर्ण पिळून घ्यायचं आहे, पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे त्याच्यामधला, जेणेकरून आपण मोमोज बनवताना चपाती ओली झाली नाही पाहिजे। त्याच्यासाठी याला असं चांगलं पिळून घ्यायचं आहे। तुम्ही कपड्याने सुद्धा पिळू शकता। मी याच्यामध्ये थोडासा ब्लॅक पेपर हे टाकलं आहे, मिरे पावडर टाकला आहे। त्याला ब्लॅक पेपर असे म्हणतात इंग्लिशमध्ये। मिरे पावडर टाकला आहे याच्यामध्ये। त्याच्यानंतर आपण याच्यात थोडंसं सोया सॉस ॲड करूया, डार्क सोया सॉस थोडासा किंचित। बघू शकता असं ड्राय असं आपला मटेरियल तयार झालं आहे। त्याच्यानंतर इथे मी थोडेसे चीज टाकली आहे, थोडी चीज टाकली आहे याच्यामध्ये, किसून थोडी चीज टाकली आहे आणि त्याला आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे मोमोजच्या शेपने। त्याला असं मोमोजच्या शेपने जसं मोदक बनवतात तसं आपल्याला असं मोमोजच्या शेपने पॅक करून घ्यायचं आहे। बघू शकता असं आपला मोमोज असे आपल्याला तयार करायचे आहे। अशा प्रकारे तो आपला मोमोज तयार होणार आहे। असे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे की त्यांना स्टीम करून घ्यायचं आहे, त्यांना 10-15 मिनिट स्टीम करून घ्यायचं आहे। तर हे आपले मोमोज तयार झालेले आहे, बघू शकता खूप छान टेस्टी झाले। फायनल लुक आहे त्याचा।